भक्तांचे देखणे परिवारातर्फे सहर्ष स्वागत. हलत्या देखाव्यांचे यंदाचे हे 6वे वर्ष. वैकुंठवासी डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून देखणे परिवार सहर्ष सादर करत आहे संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन. संत तुकाराम महाराजांचे यंदाचे हे 375वे वैकुंठ गमन वर्ष आहे. 16व्या शतकातील द्रष्टे संत म्हणजे संत तुकाराम. तुकाराम महाराजांचे व्यक्तिमत्व म्हणजे नम्रता, करुणा, भक्तिभाव आणि सत्याचा तेजस्वी संग. हृदयात असलेल्या निरतिशय भगवत भक्ती बरोबरच सर्व भूतमात्रांविषयी अत्यंतिक करुणा, दया आणि प्रेम, परंतु त्यासोबतच विज्ञाननिष्ठ मानवतावादी दृष्टिकोन. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ यांनी जातीभेद, अन्याय आणि वाईट प्रथांना आपल्या अभंगातून प्रखर विरोध केला. तुकाराम महाराजांना त्यांच्या जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. ते 17-18 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांनी देह ठेवला. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. तुकाराम महाराजांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा भयंकर दुष्काळ पडला असता लोकांचे दुःख त्यांना सहन झाले नाही. त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला. गुरेढोरेही गेली, महाजनकी उडाली, मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. स्वतःला भगवत भक्तीमध्ये झोकून दिले. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला आणि तेथेच परब्रह्म स्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटला. हा आनंदाचा ठेवा स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्यांनी तो जनलोकात वाटायला सुरुवात केली. अभंगांच्या माध्यमातून लोकांना उपदेश केला. नामाचे महत्व पटवून दिले. तुकाराम महाराजांचा अधिकार लक्षात घेऊन त्यांना त्रास देणाऱ्या लोकांनी देखील त्यांचे शिष्यत्व पत्करले. इसवी सन 1650 फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम महाराज नेहमीप्रमाणे कीर्तन करत होते. कीर्तनात ते अतिशय प्रेमाने सांगत होते, सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मी ठेवावे, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. उपस्थित सर्वजण कीर्तन श्रवणात आणि भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. तुकाराम महाराज म्हणाले, गाथा संपली, आता माझे कार्य झाले. आम्ही आता जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाली उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू आम्हासी पावला, पुढी सहित झाला गुप्त तुका. ते असे म्हणत असतानाच आकाशातून सर्वांना एक गरुड येताना दिसला. तो तुकाराम महाराजांना वैकुंठात नेण्यासाठी आला होता. कैलाले हरी शंखचक्र शोभे करी, शंखचक्र शोभे करी, गौरये तो फरकारे, नावी नावी मणेश्वरे, नावी मणेश्वरे, नावी नावी मणेश्वरे. मुकुट मुकुटलांच्या भित्ती, ते लोकपदांच्या वती,
पदागवती देव लोक पदागवती श्यामवर्ण हरी दोडस सारी चतुर्भुज वैजयंती गळामाळ हे मूर्ती गळामाळ सांबर घरचे त्यांचा पुनर्जा दाही दिशा दादाचे संचित गळा आले वैकुंठ पीठ गळा आले वैकुंठ पांडुरंग हरी तुकाराम महाराज गरुडावर विराजमान झाले आणि पाहता पाहता गरुड आकाशाकडे झेपावला. आम्ही जातो आमच्या गावा आमच्या राम राम जावा राम राम जावा आमच्या राम राम जावा आम्ही जातो आमच्या गावा आमच्या राम राम जावा राम राम जावा आमच्या राम राम जावा आमची भेटी दुनिया जन्मती दुनिया जन्मती दुनिया जन्मती आता असो जानी गया तुमच्या लागत पाया तुमच्या लागत पाया हे चांगले धानी कोणी धन बोलावानी राम कृष्ण बोला तुला जातो प्रयाणकाळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधामा गेले विरामणे सकळ संत कौशविले जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा जय देव जय देव. संकल्पना लेखन डॉक्टर पूजा देखणे, निर्मिती डॉक्टर भावार्थ देखणे, डॉक्टर पूजा देखणे, अंजली देखणे, गोलज देखणे, राहुल देखणे, श्री विशाल माळी आणि वेदांत माळी. निर्मिती सहाय्य कविता माळी. सादरीकरण